चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। शाहू महाराजांचं नाव घेतात। अहो शाहू महाराज तर आमच्या कागलचा छत्रपती शाहू महाराज होते, त्यांचं मूळ जनगणना हे का मला तुम्हाला विचारायचं आहे। आज इथे अनेक ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले आहेत, त्या काळापासून त्यांना इतिहास माहिती आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे। आत्ताच्या उमेदवारांनी तिने समाजसेवेचं किंवा समाजाच्या हिताचं गोरगरिबाचं एक काम दाखवायचं। काय दाखवायचं? एक काम। आपण संजय दादाला माघार घ्यायला कुठलंही काम केलं नाही, वाड्यात बसून गप्पा मारून लोकांची हित झालेली नाही। वाड्यात बसून अहो भेटायचा पण प्रश्न लांब आहे। 50 रुपये तिकीट मावशी, घरात जर त्यांच्या जायचं तर 50 रुपये तिकीट आहे, कामाचा पत्ता लांब। आता मला सांगा, त्यांचे दुसरे चिरंजीव तुमच्या आशीर्वादाने काय संपली, ह्या मोदी साहेबांनी त्याला बुडवून खासदारकी दिली, राज्यसभेचं सदस्यत्व दिलं। मला तुम्हाला माहितीच आहे, संजय दादाला 5 वर्षाची खासदारकी आणि त्यानं 6 वर्षाची खासदारकी होती। मला एवढं सांगा, 6 वर्षाच्या खासदारकीत संभाजीराजेने काय काय दिवे लावले हो? चंद्रदासा कुठलाही विकास केला, कुठल्या गावात फंड दिला, तिने सुद्धा सांगावं। पर्यटनाला येऊन चंदगडचा विकास होत नाही, मजा करायला, मासा खायला, खिचडी खायला येऊन विकास होत नाही। लोकांच्यात मिसळावं लागतंय, लोकांच्या व्यथा ऐकावं लागतात, लोकांची कामं करावी लागते। अहो ह्या मंडलिकांची हयात गेली लोकांची सेवा करायला। महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माझे नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांचं थोड्या वेळात इथं आगमन होणार आहे। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या चंदगड नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय प्राचीताई कानेकर मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय अशोकरावजी देसाई पाटील मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय परशुराम पाटील साहेब, शिवसेना माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे जिल्ह्याचे खंदे समर्थक, विक्री संघाचे संचालक तानाजी गडकरी साहेब, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर गडिंग कृषी उत्पन्न। एका विशिष्ट परिस्थितीला आपण आज समोर जात आहे। 2024ची ही लोकसभेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये परवा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सकाळी 11 वाजता आयोजित केलेला होता, पण आदरणीय जिल्ह्याचे नेते चंद्रकांत दादा पाटलांनी कोल्हापुरात बैठक बोलवल्यामुळं आपला चंदगडचा मेळावा रद्द केला आणि नामदार उदय सामंत साहेब हे सोमवारी 2 वाजता चंदगडला येत आहेत आणि त्यांची सभा आपण घ्यावी असा आदेश आमचे नेते सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे राजे खान जमादार साहेब, मी तुमची माफी मागतो की इथं शिवसेनेचे धनुष्यबाणाचे झेंडे तुमच्याकडनं उपलब्ध न झाल्यामुळं ते आम्हाला इथं लावता आले नाही आणि इथून पुढच्या कार्यकाळामध्ये फक्तच संजय मंडलिकांसाठी नव्हे, पण येणाऱ्या 2024च्या विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा गट, राजे खान जमादार साहेब आणि खासदार साहेब ही तुमच्यावर जबाबदारी राहणार आहे की ते आमच्यासोबत तुम्ही त्याला ठेवायची पण जबाबदारी तुमच्यावर आहे। त्यामुळे त्या माध्यमातून जो काय हा 4.5 वर्षामध्ये झालेला कायापलट आपण सर्वांनी आपल्या डोळ्यात देखत पाहिलेला आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आदरणीय उदय सामंत साहेब हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते, आज सुद्धा ते राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत। नामदार हसन मुश्रीफ साहेब सुद्धा त्या काळामध्ये मंत्री होते आणि आज सुद्धा ते आहेत। आणि या माध्यमातून आज आपण सर्वांनी मगाशी सर्व गडिंगलजकरांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं ती वस्तुस्थिती आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये माझ्या अगोदर प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना शिवसेनेतून उमेदवारी दिली होती आणि मी आठवण करून इच्छितो की आपण सर्वजण त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि ह्याच ठिकाणी ह्याच व्यासपीठावरती आपण सर्वांनी काँग्रेस पक्ष सोडून
नरसिंगराव पाटील गट म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि या मतदारसंघातून संजय मंडलिक साहेबांना 50,000 मताचं मताधिक्य देऊन आपण चंदगड विधानसभा मतदारसंघानं जो पाठिंबा दर्शवला तो सार्थक ठरवला होता याची जाणीव आदरणीय राजेखान जमादारांना आणि प्राध्यापक संजय मंडलिकांना करून देऊ इच्छितो। वेळ प्रसंगी आम्ही छातीची ढाल करून स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांनी केलेल्या कार्याची पाहायचे, कुठल्या तरी वाड्यावरती यायचे, जेवायचे, ढेकर द्यायचे आणि जायचे, पण कधी या मतदारसंघाकडे त्यांनी पाहिलं नव्हतं। पण पहिल्यांदा ज्या वेळेला आदरणीय सदाशिवराव मंडलिक साहेब या भागाचे खासदार झाले त्यावेळेपासून या भागामध्ये खासदार निधीची प्रचिती या भागामध्ये झाली। आपल्या सर्वांना आठवण असेल, स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष लोटली होती तरी सुद्धा आपल्या भागामध्ये दळणवळणाची व्यवस्था नव्हती, रस्ते झालेले नव्हते। पण पहिल्यांदा खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब या विभागाचे खासदार झाल्यानंतर पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून तुडिये ते कोलिक हा रस्ता 17 किलोमीटरचा 4.5 कोटी रुपये खर्च करून आदरणीय खासदार मंडलिक साहेबांनी केला। चंदगड ते जांभळे रस्ता आदरणीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता सुद्धा झाला आणि त्याचबरोबर तळगुळी पासून आपला दिंडलकोप असेल ते कर्नाटकची हद्द कुरियापर्यंतचा रस्ता खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या माध्यमातून झाला होता। जे जंगमटीचं रखडलेलं प्रकल्प होतं, ज्या वेळेला मंडलिक साहेब या राज्याचे मंत्री झाले, 6 विभागाचे मंत्री होते, त्यावेळेला त्या जंगमटी प्रकल्पाला चालना देऊन ते रखडलेलं काम सुरुवात केली आणि आज तो किनी कर्यात बाग आणि ती ताम्रपर्णी नदी 24 तास 12 महिने आज वाहते आणि आज तो किनी कर्यात बाग या विभागातल्या शेतकऱ्यांनी ते विसरता कामा नये की हे कार्य फक्त सदाशिवराव मंडलिक साहेबांनी केलं होतं। आपल्या शेती ज्या आज फुललेल्या आहेत हे फक्त आणि फक्त सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या त्यावेळेच्या सहकार्यामुळे झालेलं आहे। त्यामुळं या सर्व गोष्टीची जाणीव आणि आठवण करून मला वाटत नाही या चंदगड तालुक्याच्या जनतेला द्यावं लागतंय। सर्व नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या पाठीशी असणारी जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेली आहे आणि आज सुद्धा त्याच दृष्टिकोनातून ते तुमच्या सोबत राहिलेले आहेत। दादा, आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्यामुळे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता 2019ला या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी मला प्राप्त झाली। एक विशिष्ट परिस्थिती त्यावेळेला उद्भवली होती आणि त्यावेळेला या मतदारसंघाच्या नेत्या आदरणीय संध्यादेवी कुपेकर आईसाहेब असतील, त्यांनी असमर्थता दर्शवली आणि त्यांच्या कन्या सुद्धा त्या भाजपमधनं उभं राहण्यासाठी इच्छुक होत्या, पण ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे संग्रामसिंग कुपेकर त्यावेळेला शिवसेनेचे उमेदवार ठरले आणि आदरणीय नंदाताई बाबुळकरनी त्यावेळेला माघार घेतली आणि त्या निवडणुकीतून किंवा त्या ह्याच्यातून बाजूला गेल्या आणि त्यावेळेला माझ्यासारख्या एक नवख्या तरुण कार्यकर्त्याला या विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातल्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय मुश्रीफ साहेबांना, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना माझी शिफारस केली। पण ज्या वेळेला मी मुंबईला अशोक चव्हाणांच्या बंगल्यावर, विरोधी पक्ष नेत्यांच्या बंगल्यावर आदरणीय जयंत पाटील साहेबांची आणि अजितदादांची भेट घेतली, जयंत पाटील साहेब आतल्या बैठकीमध्ये बसले होते, पण त्यावेळेला अजित स्पष्टपणे सांगून टाकलं की हा नरसिंग गुरुनाथांचा मुलगा आहे, त्या आदरणीय नंदादेवी कुपेकर आईसाहेब किंवा नंदाताई उभारत नसतील तर ह्याला उमेदवारी तुम्ही देऊन टाकावी, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे। म्हणजे अशा खणखर आणि स्पष्टपणे बोलणाऱ्या नेत्याचा मी एक कार्यकर्ता आहे। आज अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही आज महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत। फक्त आणि फक्त आपल्या या भागाच्या विकासासाठी म्हणून आम्ही त्या युतीमध्ये गेलेलो आहोत। आमचे विचार हे पुरोगामी विचारच आहेत। जे संस्कार आमच्यावर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक असतील, नरसिंगराव पाटील असतील आणि बाबासाहेब कुपेकरांनी घातलेले आहेत, शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेऊन पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आम्ही आज जे कार्यरत आहोत आणि तो विचार कदापि बाजूला जाऊ दिलेला नाही आहे। आणि आज ह्या सर्व जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा ज्या होत्या 2019ला आणि ज्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत। आणि मला खात्री आहे जो मी घेतलेला निर्णय ज्याला उत्तर द्यायला या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व पक्ष आपण आज समर्थपणे त्यांच्या समोर जाऊ। नक्कीच या ठिकाणी आपल्याला उमेदवारी जाहीर व्हायला विलंब झाला असेल
आणि त्या निमित्तानं विरोधी बाजूला अपप्रचार करण्याला संधी प्राप्त झाली. 10-12 दिवसाची आघाडी त्यांना प्रचारामध्ये मिळाली असेल. पण या निमित्तानं मी सर्व चंदगडकरांना आठवण करून देऊ इच्छितो की आदरणीय संजय मंडलिक साहेब ज्या वेळेला खासदार झाले 2019ला, त्यांनी पहिलं कार्य केलं असेल त्यावेळेला मी आमदार सुद्धा नव्हतो, पण आपण त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी मला पहिल्यांदा बोलवून घेतलं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या PWD विभागाचे जे पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता होते कुलकर्णी साहेब, त्यांना बोलून तिथल्या सर्व जेईनं बोलून चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यातील जे रस्ते आपल्याला आवश्यक होते ते कोर नेटवर्क मध्ये घालून घेण्याचं काम याच प्राध्यापक संजय मंडलिक आणि आपल्या जिल्ह्याच्या खासदारांनी करून घेतलं होतं. 6 महिन्यानंतर मी खासदार झालो. आपण सर्वजण पाहिलेला आहात की त्यावेळेला ते संग्रामसिंग कुपेकरांच्या पाठीशी, शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्या भागामध्ये प्रचाराला आले होते. पण मंडलिक प्रेमी जनता त्यांच्या दाजींना विसरली नाही. मंडलिकांचे कार्यकर्ते मात्र राजेश पाटलांचा प्रचार करत या चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यामध्ये कायमपणे राहिले आणि आज सुद्धा ते त्या तऱ्हेनं कामकाज करतायत. त्यामुळं मला खात्री आहे की आदरणीय दादांच्या माध्यमातून आज जे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून चालू असलेले रस्ते आपण सर्वांनी पाहिलेले आहात की आज तांबोळी फाट्यापासून मानगाव ते माळेवाडीपर्यंतचा चालू असलेला रस्ता असेल, आज हलकर्णी फाट्यापासून दुमडेवाडी असेल, तावरेवाडी असेल, बसरगा असेल, ढोलगरवाडीपासून गवळवाडी ते ढोलगवाडीचा रस्ता असेल, आज राजगोळीपासून कर्नाटकाच्या हद्दीपर्यंतचा रस्ता असेल. हे अनेक असे रस्ते आजऱ्यातले असतील, गडिंग्लज मधले असतील, असे अनेक आहे. सभा चंदगडची असल्यामुळे मी चंदगडची थोडी नावं घ्यायला आलोय. त्यामुळे हे सर्व रस्ते गडिंग्लज, आजऱ्यातले सुद्धा पंतप्रधान सडक योजनेतले रस्ते फक्त आणि फक्त प्राध्यापक संजय मंडलिकांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि आज त्याची कामं सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ह्याची विसर तुम्हाला पडता कामा नये. ह्याच्यामध्ये मगाशी राजेखान जमादारांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की आज जे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते आदरणीय आम्हाला आपल्या जिल्ह्याचे छत्रपती आहेत आदरणीय शाहू महाराज, पण त्यांचे सुपुत्र आदरणीय संभाजी राजे हे या मतदारसंघाचे खासदार होते. हे राष्ट्रपती नियुक्त जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जी कॅबिनेटने शिफारस केली होती, हे 6 वर्ष या विभागाचे खासदार होते. काय काय निधी दिली हो आपल्याला त्या चंदगड विधानसभामध्ये त्या संभाजी राजेंच्या माध्यमातून कुठल्या गावामध्ये, कुठल्या चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यामध्ये विकासाची निधी आलेली आहे? कोण मला हात वर करून सांगू शकाल का? 800 कोटीची निधी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी त्यांना किल्ले संवर्धनासाठी दिली होती. का हो तुम्हाला आमच्या तालुक्यातला पारगड दिसला नाही, सामानगड दिसला नाही, गडिंग्लज मधला किंवा आपला कलानंदीगड असेल किंवा इतर गोष्टी? आपण इथे शिकारीला अनेक वेळेला आलेला आहात, इथे शिकार करायला तुम्ही अनेक वेळेला इथे येऊन गेलेला आहात, अनेक ठिकाणी येऊन नदीच्या पाण्यामध्ये डुबक्या मारून गेलेला आहात. निसर्ग संपन्न हा तालुका असल्यामुळं आपण इथं त्याचा आनंद लुटायला आलात. आज सुद्धा पार्ल्याच्या पाटील वाड्यामध्ये आपण आलेशान त्या पाटील वाड्यामध्ये तिथं राहून आपण इथल्या प्रचाराची धुरा सांभाळत आहात. पण त्यावेळेला मात्र गेले 6 वर्ष आपल्याला चंदगड तालुका दिसला नाही. कुठली निधी इथं आणायची आणि इथल्या गरीब जनतेची विकासाची कामं करायचं तुम्हाला दिसलं नाही का? आज आपण महाराज आहात आणि आपण आज लोकांच्या मध्ये फिरतात, दारोदारी आपण मतं मागायचं काम करतात. पण ह्या तालुक्यातली जनता एवढी भोली भाबडी नाही आहे की त्यांना कुणी कार्य केलेलं हे दिसत नाही असं म्हणता येणार नाही. आज सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या माध्यमातून असेल, आदरणीय संजय मंडलिकांच्या माध्यमातून असेल, त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती येणाऱ्या 7 तारखेला नक्की या तालुक्यातील जनता दादा तुम्हाला नक्की दिल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव आणि याची खात्री या विभागाचा आमदार या नात्यानं, या विभागाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी या नात्यानं तुम्हाला मी देऊ इच्छितो. वृष्टी झाली, पूर परिस्थिती उद्भवली, गडिंग्लज असेल, चंदगड असेल, या दोन्ही ठिकाणी पूर परिस्थितीच्या वेळी त्याच वेळेचे पालकमंत्री आदरणीय बंटी साहेबांना घेऊन हेच खासदार संजय मंडलिक साहेब गडिंग्लज आणि चंदगडच्या दौऱ्यावर आले होते. कोरोनाच्या काळामध्ये या विभागामध्ये आपले राज्याचे राज्यमंत्री आदरणीय येड्रावकर साहेबांना घेऊन ह्या संजय मंडलिक साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी आणि ह्या राजेश पाटलांनी आपल्या या खासदारांना घेऊन या गडिंग्लजमध्ये आणि चंदगडमध्ये आढावा बैठकी घेतलेल्या आहेत. अनेक कामं अशी मला सांगता येतील की खासदारांच्या माध्यमातून झालेली आहेत. आपण सर्व या विभागाचे शेतकरी आहे. नामदार उदयजी सामंत साहेब मगाशी हेलिकॉप्टर मधनं येताना हा हिरवागार परिसर बघितला. हा सर्व
परिसर मी त्यांना सांगितलं येताना गाडीमध्ये, साहेब हा सर्व हिरवगार परिसर हा ह्या काजूच्या बागा आहे आणि इथं काजूची साधारण 125 प्रोसेसिंग युनिट्स आहेत। आज आमच्या काजूच्या शेतकऱ्यांसाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या खासदारांच्या पाठपुराव्यामुळं आपण काजू बोर्डची स्थापना या चंदगड किंबहुना या कोकण विभागासाठी आपण केलेली आहे साहेब। त्यात तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे साहेब। तुम्ही सुद्धा कोकणातले आहात आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी आग्रही होता आणि त्यामुळे हे काजू बोर्ड स्थापन झालेलं आज विभागीय कार्यालय या भागामध्ये काजू बोर्डाचं सुद्धा स्थापन होते। हे खाली वेंगुर्ल्याला होते आणि आपल्या चंदगडमध्ये होते। तर अशा तऱ्हेचं काम सुद्धा या विभागाच्या खासदारांनी या काजू उत्पादक शेतकऱ्यांना आणि त्या प्रोसेसिंग करणाऱ्या सर्व आपल्या माता भगिनी जे त्या कारखान्यामध्ये प्रोसेसिंग युनिट्समध्ये काम करतायत त्यांना सुद्धा आधार देण्याचं काम या विभागाच्या खासदारांनी आणि या मंत्रिमंडळानं केलेलं आहे। आज ज्या वेळेला 2001 साली स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी हेरे सरंजामचा प्रश्न निकाली काढला होता, त्या हेरे सरंजामचा प्रश्न गेले 23 वर्ष रखडलेला होता। याच खासदार साहेबांना आणि पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना घेऊन मी त्याचा पाठपुरावा केला आणि दौलतराव देसाई कलेक्टर असताना ह्या संजय मंडलिक साहेबांना खासदारांना घेऊन तिथं आपण वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 झालेल्या 7 बाऱ्याचं वाटप साधारण 3000 शेतकऱ्यांना हेऱ्याच्या ठिकाणी आपण केलं होतं। याची आठवण या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दादा आहे। त्यामुळे मला खात्री आहे किती अपप्रचार किती चुकीच्या गोष्टी ही मंडळी जरी करत बसली आणि काय जरी सांगितलं तर नक्की यांचा करेक्ट कार्यक्रम आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या भाषेमध्ये येणाऱ्या 7 तारखेला या तालुक्यातली जी अजितदादा पवारांच्या निष्ठा ठेवणारी जी राष्ट्रवादी आहे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा शब्द तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो। आज आदरणीय नामदार उदय सामंत साहेब इथं आलेले आहेत आणि ही वेळ नाही आहे पण तरी सुद्धा मी त्यांना विनंती करतो की नामदार सामंत साहेब आपण उद्योग मंत्री आहात, मला खात्री आहे की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये पण आपण असणार आहात, कारण का 2000चा बालेकिल्ला सुद्धा ही महायुतीच यशस्वी राहणार आहे आणि तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट स्तरावरच असणार आहात। त्यामुळे माझी तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे साहेब, या भागामध्ये हा जो निसर्गरम्य परिसर आहे यामध्ये आपल्याला हलकर्णीला MIDC आहे, त्याचबरोबर गडिंग्लजच्या त्या शेंद्रीच्या माळावर एक MIDC आहे साहेब। आम्हाला हा D+ झोन असल्यामुळं आमची तुम्हाला एक हात जोडून विनंती राहील की आपल्या आता ह्या निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण ह्या विभागाच्या दृष्टिकोनातून माझ्या तालुक्यातले शिकलेले सुशिक्षित बेरोजगार जे तरुण वर्ग आहेत आज त्यांना पुण्याला कोल्हापूरला किंवा बँगलोर अशा अनेक ठिकाणी जावं लागतं, मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं, तर आमच्या भागातल्या शिकलेल्या सुशिक्षित तरुणांना या भागामध्येच रोजगार उपलब्ध होण्यासाठी थोडंफार आपण सर्वांनी कष्ट घ्यावे। आम्ही या वेळेला खासदारांना तुमच्या पक्षाच्या शिवसेनेच्या खासदारांना निवडून देणार आहे साहेब, पण त्याच्यानंतर मात्र आम्ही शिवसेनेच्या लोकांना सुट्टी देणार नाही आहे। त्यांनी ह्या विभागाच्या विकासाला नक्की इथं हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून त्या दोन्ही MIDC मध्ये उद्योगधंदे आणून दिले पाहिजे जेणेकरून माझ्या भागातल्या तरुणांना इथं रोजगार इथंच उपलब्ध होईल आणि जे काय आज सॅग्रिगेशन झालेलं आहे त्या मोठमोठ्या शहरामध्ये मग कागल MIDC असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तर तो नोटा आपला तिकडचा थांबवता येईल आणि तो इथल्याच लोकांना इथंच नोकऱ्या उपलब्ध करून देता येईल अशा तऱ्हेची विनंती आपल्याला ह्या निमित्तानं करतो। आपण इथं आल्यामुळं एक नवं चैतन्य आपल्यामध्ये ह्या भागामध्ये निर्माण झालेलं आहे साहेब, कारण का पूर्वशमीचे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच होता आणि युवक काँग्रेसचं नेतृत्व करत होता। माझ्यासारख्या तरुणांना घडवण्यामध्ये तुमच्यासारख्या नेतृत्वाचं आणि या विभागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुणांना सुद्धा एक नवं चैतन्य तुमच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे। जरी आज तुम्ही शिवसेनेमध्ये असलात, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बरोबर असलात तरी आपण महायुतीमध्ये आहोत। या विभागाची भाजप असेल, आदरणीय मुन्ना साहेबांची असेल आणि या सर्व मंडळी जी आहेत ती आज आपल्या सोबत आहेत। गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय या विभागाचे माजी मंत्री आणि नेते बर्मुअण्णा पाटील साहेब असतील, आदरणीय माझ्या बरोबर जे माझ्या विरोधात जे लढले होते ते संग्रामसिंग कुपेकर असतील, ते आज भाजपमध्ये आहेत। आदरणीय शिवाजीराव पाटील हे आज भाजपमध्ये आहेत, त्याचबरोबर अशोकांना चराठी हे भाजपमध्ये आहेत, त्यात रमेश रेडेकर हे भाजपमध्ये आहेत। त्यामुळं मला तुम्हा सर्वांना या निमित्तानं सर्व इथल्या मतदारांना हेच सांगायचं आहे
की कुठलीही भीती बाळगता कामा नये, पण ही भीती न बाळगता आपण सुसाटपणे जाऊन घराकडे जाऊन निजल्याशीत तर काही चालणार नाही. ही लढाई आहे, या लढाईमध्ये आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि मंडलिकाचं आयुष्य हे संघर्षातच गेलेलं आहे. त्यामुळं मंडलिकाने आजपर्यंत संघर्ष केला. कुठलीही निवडणूक त्यांना सोपी नव्हती, 2009ची सुद्धा नव्हती. आणि त्यावेळेला या जिल्ह्यानं एक इतिहास घडवला होता. देशामध्ये फक्त 9 लोकसभेचे अपक्ष खासदार निवडून आले होते आणि कोल्हापूरच्या जनतेनं आणि या मतदारसंघातल्या जनतेनं आपला स्वाभिमान टिकून त्यावेळेला सदाशिवराव मंडलिक साहेबांना सुद्धा निवडून दिलं होतं. आणि आज सुद्धा मला खात्री आहे की ह्या मतदारसंघातील जी जनता आहे ती नक्की आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहून आपल्याला या वेळेला सुद्धा सहकार्य करेल आणि निवडून देईल अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. आज बरेच काही बोललं जातं आणि त्या निमित्तानं मला इथल्या जनतेला सुद्धा आणि इथल्या मतदारांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं की मंडलिक साहेबांचा एक विचार हा विचार म्हणून आपण आजपर्यंत जोपासलेला आहे. आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर हे जीवाभावाचे मित्र होते. त्यांनी तो पुरोगामी विचार आणि शाहू फुले आंबेडकरांची तत्व आणि नीती आजपर्यंत ती जोपासलेली आहे. त्यामुळं कोणी जरी काय म्हटलं तरी मला खात्री आहे, कोणतरी परवा गडिंग्लजमधला एक नेता गेला आणि त्या निमित्तानं आमचे माजी पालकमंत्री यांनी म्हटलं की आता सुट्टी नाही. पण मला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो संघर्ष आदरणीय मंडलिक साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला तोच संघर्ष प्राध्यापक संजय मंडलिकांना आजपर्यंत त्यांना करावा लागत आहे. आणि त्या निमित्तानं मला खात्री आहे प्राध्यापक संजय मंडलिकांना यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान करू आणि आपण त्यांना निवडून आणण्यासाठी जे आपले मित्र पक्ष आहेत, मग भाजप असेल आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांची सेना असेल, त्या सर्व शिवसेनेच्या सहकार्यानं हातात हात घालून इथून पुढच्या 15-20 दिवस जे काय आपले असतील आपण सर्व कामं बाजूला ठेवून आपण सर्वांनी एक संघपणानं आज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाल्यानंतर भाजपचा मेळावा 2 दिवसात होणार आहे. आणि तो मेळावा झाल्यानंतर आपण सर्वजण शिवसेना असेल, भाजप असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकत्रितरित्या आपण आज हा प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आपण चव्हाट्याजवळ नारळ ठेवून तिथं केलेला आहे. आणि मला खात्री आहे की हे ठिकाण आपलं या सभेचं हे कायमपणे यशस्वी असलेलं ठिकाण आहे. म्हणूनच या ठिकाणी आपण ही सभा बोलवलेली आहे. आणि गुलाल हा आपलाच आहे, विजय हा आपलाच आहे. पण त्यासाठी तुम्हाला इथून पुढचे जे काही 7 तारखेपर्यंतचे जे काही दिवस असतील ते आपल्या नेत्यांसाठी आणि आपल्या खासदारांसाठी तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा विजयी सभा घेण्यासाठी आपल्याला इथं यावं लागणार आहे. त्यामुळं मला खात्री आहे आपण सर्वजण आजपर्यंत जे काय अनेक स्लोगन्स ऐकलेले आहेत आणि त्यातला एक स्लोगन होता आमचं ठरलंय. पण आम्ही पण ठरवलेलं आहे की मान हा त्या गादीला असेल, मुजरा हा त्या छत्रपतींना असेल, पण कामाचा खासदार ज्याने कामं केलेली आहेत मतदान हे त्यालाच असेल. अशा तऱ्हेचे अभिवचन या निमित्तानं तुम्हाला देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. साहेब त्यांच्या प्रचारासाठी आपण जमलोय. ते विद्यमान खासदार आणि भावी देखील खासदार आदरणीय संजय मंडलिक साहेब, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर सर्वांची आता नावं मंडलिक साहेब ते प्रत्येकानं वाचलं पाहिजे. मगाशी कोणतरी बोलत असताना मी ऐकलं की मागच्या वेळी 51,000चं मताधिक्य राजेशजी आपण त्यांना दिलं, म्हणजे 51,000 मताची देणगी त्यांना आपण दिली. त्यावेळी मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेच एकत्र आहोत. त्याच्यामुळे यावर्षी निवडणुकीमध्ये त्यांना 1,00,001 मताची देणगी आपण द्यावी ही मनापासून मला आपल्याला विनंती करायची.
MIDCची आपण मागणी केली. MIDC मध्ये काय करायचं काय नाही करायचं हे आमदार महोदय आपण मला सांगितलं. मगाशी तिथे बसलेला असताना माझ्या कानामध्ये मंडलिक साहेबांनी देखील सांगितलं की या परिसरातली MIDCची जागा आता संपत आलेली आहे. मी दोघांनाही शब्द देतो की आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या समवेत चर्चा करून तुम्हाला जे पाहिजे ते MIDC साठी केलं जाईल. हा उद्योगमंत्री या नात्यानं मी तुम्हाला एक सहकारी म्हणून दिलेला शब्द आहे. पण राजेशजी अजून 15 दिवस त्यांची काही भांडणं मिटत नाही. तुम्ही काळजी करू नका. सांगलीत कोण पाहिजे आणि कोल्हापुरात कोण पाहिजे त्याच्यामध्ये सगळे जे अडकलंय त्याच्यामध्ये आजच आपण त्यांच्या पुढे गेलेलो आहे आणि मागच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन संजय मंडलिक हे खासदार होतील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आणि म्हणून आपण देखील ठरवलं पाहिजे की आपल्याला विकास पाहिजे की भावनिक गोष्टीकडे आपण जायचं. काही लोक भावनिक आवाहन करतील, काही लोक भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतील. पण भावना महत्वाच्या आहेत की गावाचा विकास महत्वाचा आहे, भावना महत्वाचा आहे की शहराचा विकास महत्वाचा आहे हे देखील आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आणि मगाशी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ही जी लढाई आहे ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. मंडलिक साहेबांना मी कदाचित मोठ्या मंडलिक साहेबांना मी कदाचित 1-2दाच भेटलो असेल आणि ते पण मुश्रीफ साहेबांच्या साक्षीने भेटलेलो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचो त्याच्यामुळे या सगळ्या मंडळींशी माझा संपर्क होता. पालकमंत्री रत्नागिरीचे मुश्रीफ साहेब 3 वर्ष होते आणि एकदा मला मंडलिक साहेबांना संजयजी भेटण्याचा योग आला आणि मंडलिक साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, तुझ्या घरात आमदार किंवा खासदार कोण आहे का? मी म्हटलं माझ्या घरात आमदार नाही, माझ्या घरात खासदार नाही, माझ्या घरात साधा सरपंच नाही आणि सोसायटीचा सदस्य देखील नाही. त्यावेळी मंडलिक साहेबांनी मला सांगितलं होतं की घरात कोण नसताना जर राजकारण करतोयस 100% तुला राजकारणामध्ये भविष्य आहे आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच माझ्यासारखा कार्यकर्ता राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो. आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व आपल्याला मिळालेलं होतं. त्यांच्यानंतर संजय दादा पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. मी मगाशी या पुस्तकामध्ये बघितलं अनेक लोक राजकारणासाठी राजकारण करतात, पण संजय मंडलिक साहेब ज्यावेळी लोकसभेची पायरी चढले त्यावेळी सगळ्यात पहिला जर आशीर्वाद कोणाचा घेतला असेल तर तो छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला दिल्लीचं अभिवादन करून तुम्ही लोकसभेमध्ये गेलात. हा देखील पारंपरिक संस्कार संजय मंडलिक साहेबांवर आहे. आणि म्हणून कोण काय करतंय कोण काय बोलतंय याच्यापेक्षा आपल्याला आहे त्याच्यापेक्षा मताधिक्य द्यायचं आहे त्याच्यापेक्षा मताधिक्य देऊन संजय मंडलिकांना लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. मगाशी महिला भगिनींच्या बाबतीमध्ये इथे चर्चा झाली. महिला भगिनींना महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात मोठं योगदान आणि समाधान जर कोणाला दिलं असेल तर ते महिला भगिनींना दिलेलं आहे. एसटी मध्ये 50%ची सवलत दिली, CRPला मानधन दुप्पट केलं, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना आपण मोबाईल मोफत दिले, आशाताई आहेत त्यांचा देखील पगार वाढवला. मगाशी कुणीतरी सांगितलं की पोलीस पाटलांचा 6,000वरनं पगार 15,000 केला. सरकारी कर्मचाऱ्यांना ताकद देण्याचं काम सरकारने केलं. शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचं काम एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेलं आहे. मी यायच्या अगोदर मुश्रीफ साहेब अजितदादांबरोबरच एका कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडमध्ये होतो. मला आश्चर्य वाटतं की तिन्ही लोक ज्या पद्धतीनं मेहनत घेत आहेत, ही तिन्ही नेतृत्व ज्या पद्धतीनं मेहनत घेत आहेत त्याच्यामुळं मोदी साहेबांना 400 पार करत असताना 45 पारचा आकडा महाराष्ट्रामध्ये नक्की होईल एवढी ताकद त्या तिन्ही नेत्यांमध्ये आहे. मगाशी ज्यावेळी अजितदादांबरोबर एक चर्चा झाली, म्हणजे माणूस किती संवेदनशील असू शकतो, माणूस किती भावनाप्रधान असू शकतो. त्यांना कळलं की मी प्रवास करून त्या कार्यक्रमाला पोहोचलेलो आहे, प्रवास करून आता चंदगडला जाणार आहे. सर्वसामान्य माणसाची कितीही लोक काळजी घेतात. मुश्रीफ साहेब त्यांनी मला सांगितलं की पुढचा कार्यक्रम थांबण्याची आवश्यकता नाही, हेलिकॉप्टरनं देखील चंदगडला जायला 2.25 तास लागतात. ऊन प्रचंड आहे, 42 डिग्री सेल्सिअस ऊन आहे. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेऊन लवकरात लवकर चंदगडला पोहोचणं ही काळाची गरज आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेते असतात ते अख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेतात, तुमच्या सगळ्यांची काळजी घेतात आणि काळजी घेणारी नेतृत्व ही आपल्या महाराष्ट्राला सापडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना देखील जोपासणं. मगाशी काजूच्या बाबतीमध्ये संजय मंडलिक साहेब या ठिकाणी बोलणार होते, आपल्या राजेश पाटील साहेबांनी काजूच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं. सगळ्यांनीच खरा पुढाकार तर
या दोघांचाच होता. पण यांच्याबरोबर आम्ही जाऊन मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की चंदगड असेल किंवा आमचा कोकणाचा भाग असेल हा काजू व्यापाऱ्यांचा आणि काजू बागायतदारांचा भाग आहे. त्याच्यामुळे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांना न्याय देत असताना 1200 कोटी रुपये खर्च करून आता काजू बोर्डाची स्थापना देखील होते. त्याचा उल्लेख राजेशजींनी या ठिकाणी केला. त्याचं एक कार्यालय चंदगडमध्ये होतंय, दुसरं सिंधुदुर्गामध्ये होतं आणि तिसरं रत्नागिरीमध्ये होतंय. पण त्याच्या पुढचा जाऊन एक जो काजू बागायतदारांसाठी निर्णय घेतलेला आहे त्याचा GR देखील आचारसंहितेनंतर निघेल. तो म्हणजे आपण हमीभावाची मागणी करत असताना जो काही किलोचा रेट निघेल त्याच्यावर 10 रुपये द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं मागच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला आणि त्याच्यासाठी 350 कोटी रुपयाची तरतूद दरवर्षी आता महाराष्ट्र सरकार करणार आहे. तुमची हमीभावाची मागणी आहे, आपण ती देखील सरकारला सांगू. खालचा पट्टा हा आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. आंबा बागायतदारांना जे काय करायचे ते करू. MIDC मध्ये कशा पद्धतीनं जागा वाढवायची आहे याच्यावर देखील निर्णय घेऊ. पण मला मुश्रीफ साहेबांना आणि दोन्ही नेत्यांना एक विनंती करायची. मी मध्ये नाशिकला 6-7 महिन्यापूर्वी गेलो होतो. तिथल्या लोकांनी मला सांगितलं की इथे आदिवासी भाग मोठ्या पद्धतीने आहे म्हणून आपण ट्रायबल क्लस्टर केलं. त्याच्यानंतर मी चंद्रपूरला होतो. तिथे सुधीर मुनगंटीवारनी मागणी केली की पितळी भांडी जी आहे ते बनवण्याचं सगळ्यात मोठं केंद्र हे चंद्रपूर आहे म्हणून आपण पितळी भांड्यांचं क्लस्टर हे आपण चंद्रपूरला केलं. आपल्या सगळ्यांची जर इच्छा असेल, आज हा काजूचा भाग आहे म्हणून आपण सांगितलं 125 कारखाने या ठिकाणी आहेत म्हणून सांगितलं. तुमची जर इच्छा असेल तर एक्सपान्शन होणाऱ्या जागेमध्ये काजूसाठी देखील क्लस्टर निर्माण करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्योग मंत्री या नात्याने मी स्वतः स्वीकारलेली आहे. तुम्हाला काय करायचं ते ठरवा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपण मुलांना स्वतःच्या पायावर उभं करावं अशा पद्धतीच्या घोषणा करतो, अशा पद्धतीच्या चर्चा करतो. पण ते करत असताना उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही एक फार मोठी ऐतिहासिक योजना आहे. ज्याच्यामध्ये 35% सबसिडी महिला भगिनींना दिली जाते, 35% सबसिडी तरुणांना दिली जाते. मागच्या 5 वर्षाचा जर इतिहास आपण काढला तर उद्योजक बनवायचा सगळ्यात मोठा आकडा 5000 होता. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर ही योजना आपण मिशन म्हणून राबवली आणि 2 वर्षात 37,000 उद्योजक बनवण्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालो. आणि त्या 37,000 उद्योजकांकडनं जवळजवळ 1 लाख बेरोजगारांना आपण रोजगार देण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये उद्योग पाहिजे असतील त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करू. बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. पण हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी मिळून निश्चय करूया. आणि याच मतदारसंघाला लागून आमचं कोकण सुरू होतं आणि म्हणून कोकणातला आपला एक सहकारी म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला संजय दादा मंडलिकांच्या समोरचं धनुष्यबाण निशाणी आज जरी आमचा झेंडा नसला तरी आमचं धनुष्यबाण तुमच्या हृदयात आहे हे तुमच्या भावनेतनं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे तो आता काय मगाचा विषय आता संपलेला आहे. आणि घड्याळ असू दे, धनुष्यबाण असू दे किंवा कमळ असू दे, याच्यापेक्षा संजय मंडलिकांनी केलेलं काम हे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही मगाशी सांगितलं की निशाणीपेक्षा संजय मंडलिक आम्हाला महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे 1 लाख 1 मताची देणगी द्यायचा संकल्प राजेशजी आज आपण या व्यासपीठावर करावा एवढीच तुम्हाला विनंती करतो. मोठ्या संख्येनं आपण जमलात त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मला पुढे कोकणात एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपली परवानगी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. काँग्रेस पक्षाचा मेळावा आज इथं होतोय आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्या मेळाव्याला येत असताना चव्हाटा देवाचं दर्शन मी घेतलं. चव्हाट्याला तिथं मी गारानं गाठलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून द्यावं, आपण सगळ्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवावा अशा पद्धतीचं गारानं घालत असताना ज्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षामध्ये त्याची काही थोडी बहुत उतराई मी करू शकलो त्याच्यापेक्षा अधिक उतराई या पुढच्या काळामध्ये करावी याचंही गारानं मी गाठलं. आणि मग इथं आल्यानंतर स्वर्गीय नरसिंहरावजी पाटील यांच्या समाधीस्थळावर नेहमीप्रमाणे आज आपला मेळावा होतोय. आणि मग माझ्या लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी सांगितलं की कायम या सगळ्या विभागामध्ये दौरा उमेदवार म्हणून करायचाच आहे. पण हा उमेदवारीचा दौरा करत असताना जाहीर सभा होतील, प्रचार दौरे होतील, तर त्याच्या आधी सर्व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित करूया. आणि मग कागल तालुक्यामध्ये तसे मेळावे रोज सुरू आहेत प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघानुसार. आणि चंदगड मतदारसंघामध्ये परवा काही कारणानं चंदगडचा आपला मेळावा राहिला,
पण आज तो होतोय. पण परवा गडिंग्लज मतदारसंघाचा मेळावा विभागाचा मेळावा झाला आणि आज चंदगडचा मेळावा होतोय. आणि म्हणून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, कवाडे गट, त्याचबरोबर राष्ट्रीय समाजवादी पक्ष या सगळ्या मित्र पक्षांचा उमेदवार बनवून मी आपल्यासमोर आलेला आहे. या मतदारसंघामध्ये येत असताना स्वर्गीय नरसिंहरावजी पाटील, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, सध्या स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी केलेलं काम आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवलेले कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येतात. आणि या मतदारसंघामध्ये काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मगाशी चर्चा झाली. विशिष्ट परिस्थितीमध्ये आदरणीय राजेश पाटील साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण घेतलं, त्यांना आमदार केलं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा कोट्यवधी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं भाग्य आपल्या सर्व मतदारांना लाभलं. आणि मग माझ्या वडिलांना अनेक वेळा या मतदारसंघातून आपण विजयी केलं. नरसिंहराव पाटील साहेबांना विजयी केलं, राजेश पाटलांना अलीकडच्या काळामध्ये विजयी केलं, मला खासदार म्हणून संधी दिली. आणि हे होत असताना कायमपणानं आपण एकच ध्यास घेतला. हा जो दुर्गम भाग आहे, हा डोंगराळ भाग आहे, अतिशय कुठं पाऊस पाणीचा असतंय, या सगळ्या भागामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे, हा प्रामुख्यानं आपला हेतू होता. आणि म्हणून यावेळी आपण बघितलं, आता राजेश पाटील साहेबांचं मागच्या एका अजितदादा आले होते त्या कार्यक्रमात मी ऐकलं की 800 कोटी रुपयांपर्यंत निधी गेलाय आणि 1000कडे त्यांची वाटचाल आहे. आता बोलता बोलता बोलून ते गेले, 1000चा टप्पा तर त्यांनी पूर्ण केला. आता जवळजवळ 1200 कोटी रुपयांची कामं या मतदारसंघामध्ये झाल्याचं त्यांनी सुतोवाच केलं. आणि खऱ्या अर्थानं त्या सगळ्या घटना घडल्या त्या या 5 वर्षामध्ये घडल्या. आणि या 5 वर्षामध्ये अशा अभूतपूर्व घटना या महाराष्ट्राच्या, विशेषतः आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये घडल्या. ते थोडक्यामध्ये मला आपल्याला सांगायचं. आपण मला खासदार म्हणून निवडून दिलं. या मतदारसंघाने जवळजवळ 50,51,000 मतांचं लीड दिलं. 2,70,000 मतांनी विजय झाला. आणि विजय झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनाला गेल्यानंतर आपल्या सगळ्या परिसरामध्ये जो पाऊस मोठा होतो तो त्यावेळेच्या काळामध्ये फार मोठा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. आणि अतिवृष्टी झाल्यामुळे आपला सगळा भाग हा जलमय झाला, पूर आला. आणि मग खासदार म्हणून पहिलं काम काय मला लागलं असेल तर या भागामध्ये येऊन पूर परिस्थितीची पाहणी करणं. आपण कोवाडच्या परिसरामध्ये आलो, इकडच्या चंदगडच्या परिसरामध्ये आलो आणि सगळ्या भागामध्ये जी परिस्थिती होती अतिशय अडचणीची परिस्थिती, लोकांचा अभेद होता. मेजॉरिटी सुद्धा आमची झाली. आणि मग मेजॉरिटी झाल्यानंतर एक वेगळं राजकीय नाट्य त्या काळामध्ये घडलं. आमच्या पक्षाचे मुख्य नेते त्यावेळेचे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला की आता महायुतीमध्ये आपण राहायचं नाही, तर आता नव्यानं महाविकास आघाडीचं आपण स्थापन करायचं. आणि म्हणून पुन्हा एकदा मुश्रीफ साहेब असतील, राजेश पाटील साहेब असतील, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र आलो. राजेश पाटील साहेब त्यावेळी आमदार होते, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र आलो आणि मुख्यमंत्री त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब झाले. आम्हाला आनंद झाला. शिवसेनाचा मी खासदार आहे, शिवसेनेचा आता मुख्यमंत्री झालाय, त्यामुळे आता माझं जे स्वप्न आहे त्याचं पूर्ण होणार आहे याची खात्री मला होती. त्यावेळेच्या काळामध्ये या विभागातले आमचे मुश्रीफ साहेब हे ग्रामविकास मंत्री होते. आणि म्हणून त्यांचाही उपयोग आपल्याला या जिल्ह्यासाठी होईल, त्यांचाही उपयोग मला खासदार म्हणून होईल असं मला वाटायचं. पण त्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं, शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ आमचे उद्धव ठाकरे साहेब यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्या काळामध्ये जी नैसर्गिक वादळ आली, एक निसर्ग वादळ आलं, एक तोक्ते वादळ आलं. या सगळ्या वादळामध्ये विकास कामांच्या ऐवजी पहिल्यांदा पूरग्रस्तांचं पुनर्वसन होतं, नंतर या वादळग्रस्तांचं पुनर्वसन लागलं आणि हेच काम उद्धव साहेबांच्या मागे लागलं. आणि म्हणून आम्ही खासदार म्हणून अनेक वेळा उद्धव साहेबांच्याकडे जात होतो. आम्हाला ग्रामीण भागासाठी निधी द्या अशी मागणी करत होतो. पण आमच्या उद्धव साहेबांना अनेक वर्ष मुंबईमध्ये राजकारण केल्यामुळं त्यांना शहरी राजकारण माहित होतं. ग्रामीण भागातल्या लोकांच्या व्यथा त्यांना माहिती नव्हत्या. आणि म्हणून आम्ही मागणी केल्यावर ते म्हणायचे तुझ्या कोल्हापूरला पाहिजे ना, भरभरून निधी घेऊन जा आणि सगळा निधी मला ते कोल्हापूर शहरासाठी दे. त्यावेळी ते नगरविकास मंत्री सुद्धा आत्ताचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेब होते. मी त्यांना सांगितलं साहेब एक कोल्हापूर शहर आहे, तर माझ्या या मतदारसंघामध्ये 5 नगरपालिका आणि त्यांच्याबरोबर 938 गावं आणि वाड्या वस्तीचा अभ्यास केला तर जवळजवळ 1200 पर्यंत संख्या जाते. या प्रत्येक वाडी वस्तीवर सुद्धा विकास कामं झाली पाहिजे ही मागणी माझ्या ग्रामीण भागातील लोकांची आहे. आणि ग्रामीण भागाच्या लोकांना मला निधी द्या अशी मागणी मी असेल आणि माझे सगळेच खासदार असतील ते सातत्याने करायचे. शहरी खासदार सोडून सातत्याने मागणी करायचे तर त्यांच्या काही गोष्ट लक्षात यायचे. आम्ही त्यांना सांगायचं साहेब आपण मुख्यमंत्री आहात, आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून आपण वाटा घ्या, नगरविकास खाते असेल, इतर खाते असतील आणि आमच्या सर्व आमदारांना खासदारांना भरभरून द्या. पण साहेबांचे ते लक्षात यायचं नाही. त्यात त्यांचं आजारपण पुढे आलं. आजारपणामध्ये फार मोठा मणक्याचा त्रास त्यांना होता, आपण आपल्याला सगळी माहिती आहे. पण त्या निमित्तानं मला उजळणी करायची आहे. फार मोठा त्रास मणक्याचा त्यांना झाला. मणक्याचं ऑपरेशन सुद्धा त्यांचं त्या काळामध्ये झालं आणि परिणामी आमदारांच्या पासून, खासदारांच्या पासून, कार्यकर्त्यांच्या पासून थोडेसे बाजूला गेले. आणि हे सगळं कमी आहे का काय, मग त्याच्यावर अधिक भर पडली. ते म्हणजे जागतिक महामारी कोरोना आपल्या या देशामध्ये आला, विशेषतः राज्यामध्ये आला.
आणि मग राज्यामध्ये आल्यानंतर तर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की आता काय ते सोशल आपलं सेफ डिस्टन्स आपण ठेवूया, आपलं कुटुंब आपलं जबाबदारी, आणि हे सगळे स्लोगन त्यांनी दिले. कोरोनामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण या सगळ्यामध्ये विकास कामं थांबली. विकासाच्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणं थांबलं आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुश्रीफ साहेब तर मंत्री होते, अनेक मंत्री होते. मला तक्रार करायचे, तुमचे मुख्यमंत्री तुम्हाला खासदारांना आमदारांना भेटतात का माहिती नाही, पण आम्हाला मंत्र्यांना सुद्धा भेटत नाही असे ते म्हणायचे. आम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती खासदार म्हणून झाली. आम्ही या 5 वर्षातली 2.5 वर्ष आमची अशीच वाया गेली. पुढच्या काळामध्ये काय होणार आहे आम्हाला माहिती नव्हतं. आणि त्या काळामध्ये सुद्धा एक वेगळं दुसरं राजकीय नाट्य घडलं, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेमध्ये बंड केलं. खरं म्हटलं तर शिंदे साहेबांनी बंड केल्यानंतर 40 आमदार शिवसेनेचे त्यांच्यावर गेले, 10-12 अपक्ष आमदार त्यांच्यावर गेले. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 11 खासदार सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्यावर. मी मात्र त्यावेळी शिंदे साहेबांच्यावर गेलो नाही, उद्धव साहेबांच्यावर राहावी अशी भूमिका घेतली. कोल्हापूरला त्यांच्या समर्थनात एक मोर्चा सुद्धा काढला. आणि मोर्चा काढल्यानंतर ज्यावेळी मी त्या पुन्हा अधिवेशनात दिल्लीला गेलो, त्यावेळी मला 11 खासदारांनी विचारलं 2.5 वर्षामध्ये किती रुपयाचा निधी तुम्हाला मिळाला. मी म्हटलं आता सांगायला लाज वाटते, पण फारसा काही निधी मिळालेला नाही. शहरांना मला मिळाला, पण ग्रामीण भागासाठी काही निधी मिळाला नाही. आता पुढच्या 2.5 वर्षामध्ये लोकांना जाऊन काय सांगणार आहे, केवळ निष्ठेवर राहिलो आणि म्हणून मला मतं द्या म्हणून सांगणार आहे का. लोकांच्या विकासाची कामं तुम्हाला करायची आहेत का नाही, अशा पद्धतीने म्हणजे माझ्यावर त्यांनी चर्चा केल्यानंतर मी त्यांना सांगितलं यावर उपाय काय. ते म्हणजे उपाय एकच आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आपण भेटूया. एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटलो. शिंदे साहेब म्हणाले जर तुम्ही आमच्याबरोबर येत असाल तर आम्ही तुम्हाला भरभरून निधी देऊ. त्यावेळी त्यांचे 11 खासदार होते. 12वा खासदार जर मी त्यांच्याकडे गेलो नसतो तर घटनात्मक रस्त्याची फूट टिकली नसती. 18 पैकी 12 खासदार नसते तर. आणि म्हणून ते म्हणाले तुम्ही आमच्याबरोबर या, आम्ही तुम्हाला निधी देऊ, आम्ही तुम्हाला पुढे तिकीट देऊ, पुढच्या उमेदवारी देऊ. हे सगळे शब्द त्यांनी दिले. त्यांनी विचारलं किती रुपयाचा निधी तुम्हाला पाहिजे. आम्ही सुद्धा घाबरत राहून त्यांना सांगितलं साहेब किमान 400-500 कोटी रुपयाचा निधी तुम्हाला पाहिजे. ते म्हणजे लहान पोरांवर काय बोलताय, 400-500 का, 1000 कोटी रुपयाचा तुम्हाला निधी देतो ना. मग म्हणजे सोन्यावर पिवळं झालं साहेब, आम्ही येतो तुमच्याकडे. आम्ही गेलो त्यांच्याबरोबर, तिथं सुद्धा त्यांचं काम चालू झालं. आणि काम चालू झाल्यानंतर दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली, खासदारांच्या पेक्षा आमदार सगळे लाडके आहेत. आणि आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना भरभरून निधी दिला जायचा. आणि शिवसेनेमध्ये फूट झाली होती. नंतरच्या काळामध्ये तिसरं राजकीय नाट्य घडलं, मगाशी उल्लेख आमदार साहेबांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली. मुश्रीफ साहेब, राजेश पाटील साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली आले आणि सगळं 5 वर्षामध्ये घडलं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 50 वर्षामध्ये जेवढे राजकीय नाट्य घडली नसतील ती सगळी या 50 वर्षामध्ये घडली. अनेक संकट ज्या महाराष्ट्रावर आली नसतील ती सगळी या 5 वर्षामध्ये आली. त्यामध्ये आपण उदाहरण दिलं की अतिवृष्टी झाली, वादळं आली, अवर्षण झालं, अनेक वेळा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या सगळ्या घटना या 5 वर्षामध्ये घडल्या. आणि याच्यावर मात करण्यासाठी महायुती म्हणून या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य स्थापन झालं. त्यामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले. पुन्हा अजित पवार साहेब त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले. मुश्रीफ साहेब पुन्हा मंत्री झाले, या जिल्ह्याचे पालकमंत्री. आणि हे सगळं होत असताना या जिल्ह्यामध्ये भरभरून निधी यावा या पद्धतीचा प्रयत्न माझा होता. राज्य शासनाच्या वतीनं तो निधी आणण्याचा मी प्रयत्न केला. आणि म्हणून जाता मगाशी राजेश पाटील साहेबांनी अनेक कामांचा उल्लेख केला. आणि म्हणून आपला वेळ घेत नाही, पण अगदी ठोबळ मनाने जे काही सांगता येईल तेवढंच मी आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करीन. चंदगड विधानसभा मतदारसंघामधल्या चंदगड जिल्हा परिषद मतदारसंघातली जी 39 गावं येतात त्यासाठी 6,87,00,000 निधी मी दिलेला आहे. माणगाव जिल्हा परिषदमध्ये 37 गावं येतात, यामध्ये 6,31,00,000 निधी मी दिलेला आहे. तुर्केवाडी मतदारसंघामध्ये 32 गावं येतात, त्यासाठी मी 9,65,00,000 निधी मी दिलेला आहे. तुडे मतदारसंघामध्ये 44 गावं येतात, यामध्ये 9,99,00,000 निधी, म्हणजे जवळजवळ 33,12,00,000 निधी या माध्यमातून मी दिला. त्याचबरोबर चंदगड तालुक्यामध्ये खासदार फंड 25-15 दलित वस्ती अशा एकूण निधी अशा वेगवेगळ्या हेड्सखाली पुन्हा 33,12,00,000 हे दिले. चंदगड नगर पंचायत आणि नरसिंह गुरुनाथ पाटील निवासी इमारतीसाठी 8,75,00,000 तुमच्या चंदगड नगरपालिकेला दिले. CRF या केंद्रीय मार्ग निधीतून 3,90,00,000 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यामध्ये 16,61,00,000 जिल्हा परिषद 3054 अंतर्गत 2,10,00,000 जिल्हा परिषद 5054 अंतर्गत जी कामं झाली त्यामध्ये 3,10,00,000 चंदगड मतदारसंघामध्ये एकूण जी कामं झाली ती 67,58,00,000 याचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतो. राजेश पाटील साहेब दर भाषणामध्ये सांगतात तुम्हाला 50,000 मताधिक्य दिलंय. आज सुद्धा त्यांनी मला आमच्या राजेकांत जमादाला सांगितलं की 50,000 मताधिक्य दिलं होतं. मी परवाच्या नागावच्या मेळाव्यात सांगितलं. आज सुद्धा मी त्यांना सांगतो मी अजून तुझं गडिंगला आग्रा कोळींद्र मी वाचलं नाही,
कोळी मतदारसंघामध्ये 14,84,00,000 म्हणजे तुमच्या प्रत्येक हजाराला तेवढे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. आता तर आदरणीय उदय सामंत साहेबांनी सांगितलंय की 1 लाखाच्या पुढे लीड दिलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये जेवढं लीड तेवढं काय निधी असं म्हणत नाही, पण जास्त निधी या मतदारसंघामध्ये देणं गरजेचं एवढ्यासाठी आहे की शहराच्या कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती केंद्रापासून अगदी टोकाला असलेला हा मतदारसंघ. आम्ही या विभागाच्या लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे ज्या पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी कागल तालुक्याचं नंदनवन केले, ज्या पद्धतीनं करवीर तालुक्यामध्ये कामं होतात त्याच पद्धतीचं त्याच थोडीचं काम हे सुद्धा चंदगड मतदारसंघामध्ये झालं पाहिजे. हा आग्रह आपल्या सामान्य माणसाचा होता. तो आग्रह या पुढच्या काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन एवढा अभिवचन या निमित्तानं देतो. खरं म्हटलं तर निवडणुकीची सुरुवात फॉर्म भरून सुरू होते, अजून ती व्हायची आहे. 15 तारखेला मी निवडणुकीचा फॉर्म साहेबांच्या परवानगीनं भरणार आहे आणि म्हणून 15 तारखेला निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा अजून 20-25 दिवस राहत आहेत शिल्लक प्रचारासाठी. त्यावेळेच्या काळामध्ये या विभागामध्ये येऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेणं, पुन्हा एकदा शिवसेनेचा मेळावा घेणं आणि मेळावा झाल्यानंतर प्रत्यक्षात या सगळ्यांच्या समन्वयानं प्रचाराची यंत्रणा पुढे चालू ठेवणं याचं काम आपल्याला करायचं आहे. उमेदवार म्हणून यापूर्वी सुद्धा खासदार म्हणून मी अनेक वेळा आलो. परवाच पुढे पोलीसच्या भागामध्ये आदरणीय राजेश पाटील साहेबांच्यावर 5-6 महिन्यापूर्वी निघून गेलो आणि आल्यानंतर तिथल्या माता भगिनींनी डोक्यावर घागरी घेऊन आमचं प्रचंड असं स्वागत केलं होतं. त्याची आठवण मला आहे. अनेक विभागामध्ये सुद्धा मी या विविध विकास कामांच्या निमित्तानं आलो, अनेक ठिकाणी विविध कामांच्या निमित्तानं आलो. पण अलीकडं त्या काळामध्ये नवीन फंडा आलेला आहे सोशल मीडिया आणि काही चाणक्य आता तयार झालेले आहे. त्यांनी समोर माणूस दिसत असला तरी सुद्धा तो माणूस दिसतच नाही अशा पद्धतीने नवीन एक युक्ती शोधून काढलेली आहे. आणि ते म्हणतात खासदार तुम्हाला कधी दिसला काय, खासदार कधी 5 वर्षात आलेच नाहीत. आता ही मंडळी तर किती वेळा आली होती याचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि पिढीची आठवण मी एवढ्यासाठी सांगितली. परवा सोशल मीडियावर एका गर्दीमुळे आम्हाला खासदार कधी दिसले नाहीत, तर खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये आता राजेश पाटील साहेब मेहुणे म्हणून नव्हे तर अनेक घटना अशा घडल्या की इथे येणं क्रमप्राप्त होतं. आणि विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या विभागावर आलेले कोरोनाचं संकट असेल, अतिवृष्टीचं संकट असेल, त्या काळामध्ये इथे येऊन आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी माझ्याबद्दल अधिक सांगत नाही, पण दुसऱ्या बाजूचे उमेदवार मात्र कधी आपल्याकडे येणार याचं मात्र प्रश्न पुढच्या काळामध्ये राहणार. त्याचं कारण असं की आता हळूहळू ते वाड्यातनं बाहेर पडायला सुरू झाले. त्यांच्या वाड्यात जायचं झालं तर काय करावं लागते, राज्यकारणाने जबाबदारी सांगितलं 50 रुपयाचं तिकीट घेऊन त्यांना भेटावं लागतं. आणि मग अशी परिस्थिती असताना आपल्या विभागामध्ये काल आमचे त्याचं नेतृत्व करणारे माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेब म्हणाले, काय म्हणत आहे पाटील साहेब, आता सुट्टी नाही. ती मला नव्हे, त्यांना सुट्टी नाही, त्यांची सुट्टी कायमचीच झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही सुट्टी निश्चितपणानं यशस्वी आपण करून दाखवायची आहे. आणि हे होत असताना आदरणीय जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही असं मला प्रत्येक जण म्हणतात. महाराज आहेत, महाराजांच्या विषयी काय बोलायचं नाही. तर मला साहेब काल एका आमच्या RTIचे अध्यक्ष उत्तम कांबळेने उदाहरण दिलं. निवडणूक हे मैदान आहे, कुस्तीचं मैदान आहे आणि मग एकदा कुस्तीच्या मैदानाच्या आखाड्यात आपण जर 2 मल्ल उतरलो तर मग त्याला पुट्टी मारणं, त्याच्या खाण्यावर हात घालणं, त्याच्या डोळ्यात त्याच्या अंगावर माती टाकणं हे सगळे प्रकार कुस्तीत आलेच. आणि मग अशा जर कुस्ती आम्ही जर करायला लागलो तर मग कुठे त्याचा अवमान झालाय अशा पद्धतीला कदाचित म्हणजे टाकावा सुद्धा करतील. आणि म्हणून आम्ही जपून आहे, आम्हीच त्यांचा अर्धा प्रचार करावं काय असं आम्हाला वाटलंय. तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे या व्यक्ती आदरणीय आहेत. आणि म्हणजे आदरणीय व्यक्तीला खरं म्हटलं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधवळांमध्ये उतरवणं चुकीची गोष्ट आहे असं मी अनेक वेळा सांगितलंय. खरं म्हटलं तर त्यांचा सन्मान करायचा असता तर परवा राज्यसभेच्या निवडणुका महिन्यापूर्वी झाल्या, त्यामध्ये राज्यसभेचे खासदार त्यांना दिला असतं तर त्यांचा सन्मान खरा अर्थानं झाला असता. पण आपल्याला निवडणुकीला उभारायचं नाही आणि मग कोणतरी एखादा राजकीय बळी आपण शोधला पाहिजे. या भूमिकेतनं या जिल्ह्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी महाराज साहेबांना उमेदवारी दिली, त्यांना राजकीय बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून हा बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न जरी केला असता तर या विभागातला सामान्य कार्यकर्ता, जाणता कार्यकर्ता आपल्याला लोकप्रतिनिधी असा पाहिजे की आपली सर्वसामान्य माणसाची कामं झाली पाहिजे. मला काही पोलीस मित्र आमचे भेटले, ते म्हणाले साहेब आमची बदली झाली तर वाड्यावर आम्ही कसं जायचं हा प्रश्न त्यांनी विचारला. एखादं पोलीस स्टेशनचं काम असलं तर आम्ही त्यांच्यापर्यंत कसं जायचं. मला वाटते काल बंटी पाटील साहेबांनी सांगितलं विभागवार खासदाराची कार्यालय आम्ही काढणार आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सहीची पत्र आम्ही ठेवणार. आता त्यांच्या सहीची पत्र प्रत्येक ठिकाणी ठेवणार, माणसाचं वर नाव घालायचं म्हणजे खासदार 5 वर्षापर्यंत भेटणारच नाही, तिने आजपासून सांगितलं. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, बंटी पाटील साहेबांना अनेक सत्ता आपल्या हातामध्ये ठेवायची आहे, त्यांना हे खासदार म्हणून आपल्याला भावलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी उमेदवार म्हणून उभा केलंय. आणि मग या निवडणुकीला आदरणीय छत्रपती शाहू महाराज उभा राहिलेले नाहीत तर बंटी पाटील साहेब उभारले. या भूमिकेने आम्ही काम करतोय. खरं म्हटलं तर बंटी पाटील साहेबांना उभारायचंच होतं तर त्यांना कोणी अडवत नव्हतं.
पण त्यांना असंच बोलतं लागते. मग त्याला म्हणायचं आमचं ठरलंय, आता काय तुमचं ठरलंय, आता नवीन खातं काढले, आमचं ठरलंय तुमचं ठरलंय. पण जनतेने मात्र ठरवलंय या निवडणुकीमध्ये कुठल्याही स्लोगनवरही निवडणूक जाणार नाही. तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि 400 पार अशा पद्धतीचा नारा देशामध्ये आपल्याला आलेला आहे. त्या पद्धतीनं प्रत्येक आपला लोकप्रतिनिधी हा मोदीजींच्या बरोबर उभा करणं हे काम प्रत्येक मतदारसंघाचा सामान्य मतदार करणार आहे. आणि म्हणून मी अधिक न बोलता, कारण वारंवार मी तुमच्या पुढे येणार आहे, एवढं आपल्याला सांगेन ज्या पद्धतीचं काम मोदीजींनी या 5 वर्षामध्ये केलंय, आपल्या देशाची मान आणि शान उंचावलेलं. विश्वगुरू अशा पद्धतीची भरती भारताची झालेली आहे. या जगामध्ये एखादं मार्गदर्शन करायचं झालं विविध विषयावर तर ते भारताकडून शिकलं पाहिजे अशा पद्धतीची कल्पना जगामध्ये झालेली आहे. आणि म्हणून या कोरोनाच्या काळामध्ये आमचा खासदार फंड जरी गोठवला असला तर या खासदार फंडाचा उपयोग करून मोदीजींनी आपल्या आपत्तीतून चांगल्या पद्धतीचं संधी घेण्याचं काम केलं. आम्ही ग्रामीण भागातल्या ज्या आरोग्य यंत्रणा आहे त्या सक्षम करण्याचं काम त्या माध्यमातून केलं. रेमडेसिवीरसाठी जवळजवळ 53 देशांना मोफत लस त्यांनी जगामध्ये पुरवले आणि खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा हा भारत झालेला आहे. अशा पद्धतीचे क्षेत्र जगामध्ये भारतामध्ये निर्माण झालेलं आहे. G20ची परिषद देश भारतामध्ये भरवून हा देश आता महासत्तेकडे चाललेला आहे ही भूमिका त्यांनी समजून सांगितलेली आहे. आम्ही ही भारताची अर्थव्यवस्था जी 11व्या स्थानावर होती अनेक वर्ष ती या 5 वर्षामध्ये आता 5व्या स्थानावर आली. पुढच्या काळामध्ये 3ऱ्या स्थानावर नेण्याचं ध्येय आहे. आणि फक्त अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानावर द्यायची नाही तर या देशातला प्रत्येक सामान्य माणूस हा सुद्धा आर्थिकदृष्ट्या ताकदवान बनला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांची आहे. आम्ही 144 कोटी देशातल्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आता जवळजवळ 80 कोटी लोकांना आपण मोफत धान्य, पण या 80 कोटी लोकांना कायम धान्य द्यायची भूमिका तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढून त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना त्या केंद्र सरकारनं आणलेल्या आहेत. आम्ही केंद्र सरकारचं काम असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून मगाशी बऱ्याचशा उहापोह झाला ती असलेली कामं असतील, महिलांच्या बेस्टीच्या सवलतीपासून शिक्षणापर्यंतची कामं असतील ही राज्य शासनाने केलेली आहे. आणि ही सगळी कामं घेऊन उद्याच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना केवळ विकास. आणि मी जाहीरपणानं म्हणतोय भारतीय जनता पक्षाचा मी आता उमेदवार आहे, शिवसेनेचा मी उमेदवार आहे, हिंदुत्व हा आमचा अजेंडा आहेच. पण हा असताना माझ्या हृदयामध्ये कायम पुन्हा पुरोगामी राहील आणि माझ्या डोक्यामध्ये जे हिंदुत्व आहे ते मोदीजींचं विकासाचं हिंदुत्व आहे. हा नारा घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. निश्चितपणानं हिंदुत्वही पुढे गेलं पाहिजे, देशही पुढे गेला पाहिजे. आणि या विभागामध्ये अनेक वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जो विचार सामान्य माणसांना जोपासला तो सुद्धा विचार पुढच्या काळामध्ये पुढे गेला पाहिजे. या भूमिकेतनं या निवडणुकीकडे आम्ही बघतोय. आणि म्हणून कुठेतरी आता पुरोगाम्याचं पेटेंट घेतलेली नवीन म्हणले आता बंटी पाटलाचं उदाहरण देतो. मागच्या वेळी सुद्धा मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो. त्यावेळी आपलं ठरलं मी ते माझ्यावर आले. मग मागच्या वेळी काय प्रतिगामी झाले होते का काय हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने विचारला पाहिजे. आज अचानक त्यानं पुरोगामीचा पुळका आलेला आहे. आता खरं म्हटलं तर आदरणीय कैलासवासी मंडलिक साहेब असतील, नरसिंहराव पाटील साहेब असतील, बाबा कोपेकर साहेब असतील आणि तुम्ही आम्ही सगळे म्हणले असतो की आयुष्यभर पुरोगामी विचारानं पुढे गेलेलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेल्या सूचना या पद्धतीनेच आपण राजकारण समाजकारण करतोय. आणि या विभागामध्ये सुद्धा पाण्याच्या योजना व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न केले. पुस्तकी सारखं धरण आता पूर्णत्वाला गेलंय. हेरेचा विषय राजेश पाटील साहेबांनी काढला आणि लोकांना सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमातून होतंय. आणि डबल इंजिनचं सरकार देशामध्ये असल्यामुळं खऱ्या अर्थाने ही प्रगती झालेली आहे. ते तोच वेग पुढच्या काळामध्ये कायम राहावा या भूमिकेतनं माझ्यासारख्याला आपण संधी द्यावी ही नम्र विनंती पुन्हा एकदा करतो. माझे चिन्ह धनुष्यबाण आहे आणि तुमच्या मनामध्ये मागच्या वेळेस धनुष्यबाणाला मतं दिलेली आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मला मताधिक्य द्यावं पुन्हा एकदा विनंती करतो. निश्चितपणानं आपलं मत हे मोदीजींना मत आपण देत आहे या भूमिकेतनं आपण मतदान करावं. या विभागातल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष. आता राजेश पाटील साहेब तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे कारण तुम्ही आमदार आहात तसे माझे मेहणे पण आहात. आपल्याच दारात मांडव आहे आता, आपल्याच दारात मांडव असल्यामुळे तुम्हाला आता सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल. आणि म्हणून मुश्रीफ साहेब आणि आम्ही आता गरबांना भेटणार आहोत, शिवराव पाटील साहेबांना भेटणार आहोत. पण आपण सुद्धा त्यांच्याबरोबर मला विनंती करून आपल्या या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी करून घ्यावं आणि या मतदारसंघातून चांगलं मताधिक्य द्यावं विनंती करतो. तुम्ही दिलेलं मताधिक्य पुन्हा तुम्हाला 1,01,000 सांगण्याची गरज राहणार नाही. एवढा मोठा निधी पुढच्या काळामध्ये आपल्याला देईल एवढं अभिवचन देतो. थांबतो. धन्यवाद साहेब. आणि आपल्या सर्वांचे उमेदवार आणि आमदार या तिघांनी अतिशय सविस्तरपणानं आपलं मनोगत सांगून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा मताधिक्यानं निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी इथं उभा आहे.
आपल्याला माहिती असेल की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्यांना जवळजवळ 50,000 ते 51,000 मताधिक्य दिलं आणि विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि एका ऐतिहासिक वळणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्यावेळेला कुपेकर वहिनींनी निवडणूक लढवण्याचा नकार दिला त्यावेळेला राजेश पाटलांना आपण सर्वांनी उमेदवारी दिली, त्यांनी ती स्वीकारली आणि गेल्या 4.5 पावणे 5 वर्षामध्ये त्याचा उल्लेख ते अनेक होते, परंतु त्यावेळेला काहीतरी विकासाला मर्यादा होत्या. त्याचा उल्लेख आता प्राध्यापक संजय मंडिकांनी केला. गेल्या 5 वर्षामध्ये राजकारणामध्ये एवढ्या उलथापालथी झाल्या, करोनासारखी निसर्ग वादळासारखी अनेक वादळं येऊन गेली. कामावरून आपल्याला लक्षात आलं असेल की यापूर्वी कधीही भविष्यामध्ये इतकी कामं झाली नव्हती, इतकी कामं करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. मला आठवते की पूर्वी मी अजितदादा पवार आपल्या ट्रोमा सेंटरच्या एका दवाखान्यासाठी आलो होतो. त्याचं टेंडरही झाले म्हणून त्यांनी सांगितलं अटॅक वाढला, 24 कोटी रुपये आता नव्याने मिळालेले आहेत, म्हणजे 1200 कोटी धरून हे पुढचं सांगावलं मी तुम्हाला. त्यानंतर आता 300 कोटीचा 67 किलोमीटरचा रस्ता, मला वाटतं सिमेंट कॉन्क्रीटचा नव्यानं त्यांनी मंजूर केलेला आहे, त्याचं टेंडर आता निघालेलं आहे. म्हणजे जवळजवळ आता हे 1300 कोटीच्या वर 1600 कोटीच्या वर हा निधी आणण्यामध्ये राजेश पाटलांना यश आलेलं आहे. म्हणून पुन्हा जर ही सत्ता जर आपण दिली आणि आमचं पुन्हा एकदा महायुतीची सत्ता जर आली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं निधी आणून देण्याचं वचन या दोघांनी दिलेलं आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातत्यानं माझ्यावर आलेले राजेश पाटील आमदार यांच्यावर बारकाईनं मी काळजी घेत असतो. कारण ज्यावेळेला राजकीय भूमिका आम्ही बदलली, मात्र 2 जुलै 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सरकारमध्ये गेलो आणि 5 जुलै 2023ला अजितदादा पवारांनी मुंबईमध्ये आपली भूमिका विशद केलेली होती आणि सविस्तरपणानं त्यांनी सांगितलं होतं 2014ला आमच्या श्रेष्ठीने बाहेरून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय कसा घेतला होता, 2017ला काय घटना घडली, 2019ला तरी भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंत्रिमंडळ ठरलं होतं, पालकमंत्री ठरले होते. मी कोल्हापूर जिल्ह्याचा 2019ला पालकमंत्री ठरलो होतो. परंतु ज्या वेळेला नरेंद्र मोदीजींनी अमित भाईंनी सांगितलं की आम्हाला शिवसेनेला घ्यावं लागेल, तर आमचे श्रेष्ठी कसे नाराज झाले, पुन्हा तो तोडगा कसा बारगळला आणि त्यानंतर 2023ला या अनेक घटनांचा ओळख अजितदादा पवारांनी त्यावेळेला मुंबईमध्ये केलेला होता आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आणि या दरवेळेला अजितदादा पवारांना पुढे करायचं आणि त्याला तोंड कशी पाडायचं यावेळेला होऊ द्यायची नाही भूमिका या राज्यातील 43 आमदार मी आणि राजेश पाटलांसह आम्ही घेतली. जवळजवळ 3 खासदारांनी भूमिका घेतली आणि राज्यातील बहुतांशी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आणि आम्ही अजितदादा पवार यांच्यावर जायचं ठरवलं. बदलून आता हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाने ज्यावेळा युतीच्या बरोबर गेलो त्यावेळा एक भूमिका अजितदादा पवारांनी मांडली राज्याच्या विकास कामासाठी, ज्याचा उल्लेख मगाशी प्राध्यापक संजय मंडिकांनी केला. किती आपण तत्वाच्या गप्पा जरी मारल्या तर पैसा आणि निधी यासाठी कसल्याही परिस्थितीत तडजोड करावी लागते, त्याशिवाय विकास कामं होत नाहीत, नागरिकांना उत्तर देणं अवघड होतं. आणि म्हणून आपण या राज्याच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याचं मनोगत हे अनेक वेळा अजित पवार यांनी व्यक्त केलेलं होतं. बंधूंनो, त्याचा उल्लेख मगाशी उदय सामंतनी केला, त्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडिकांनी केला की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेली 10 वर्षे काम करतायत. आम्ही 40 वर्षे काँग्रेसबरोबर होतो. मी काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी बोलत नाही, परंतु जी भूमिका शेतकऱ्यांच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली, जी भूमिका तिने महिलांच्यासाठी घेतली, युवकांच्यासाठी घेतली, उद्योजकांसाठी घेतली, त्याचा उल्लेख त्यांनी मगाशी केला. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा एक अतिशय अभूतपूर्व कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी केला. शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाला, नंतर आमच्या महायुती सरकारने त्यामध्ये 6,000 रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला. आणि बंधूंनो, शेतकऱ्यांना सुद्धा वर खर्चासाठी पैसे लागतात म्हणून थेट किसान PM योजने अंतर्गत आपण बँकेच्या खात्यावर पैसे त्यांना वर्ग करायला लागलो. अनेक अशा योजना सांगता येतील. महिला भगिनीसाठी तर असे निर्णय त्यांनी घेतले. त्यांना महिला भगिनींना सगळ्यात जास्त त्रास 2 गोष्टीचा व्हायचा.
एक जेवण करत असताना चुलीवरचं जेवण हे फुकून फुकून त्यांच्या छातीचं भातं झालेलं होतं. उज्ज्वला गॅस योजना आणून त्या महिलांना यातून सुटकारा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हर घर हर जल ही जलजीवन मिशन त्यांनी योजना आणली आणि त्या या देशामध्ये लाखो हजारो कोटीचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजना त्यांनी केल्या आणि महिलांना त्याचा फार मोठा फायदा झाला. म्हणून सगळ्यात शौचालयाची जी समस्या होती, सगळ्यात जास्त त्रास हा महिला भगिनींना होत होता. त्यांना रात्री बेरात्री जाणं फार अवघड व्हायचं. त्यासाठी 9 कोटी लोकांना मोफत शौचालय देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो राबवण्यामध्ये ते यशस्वी झाले. असे अनेक निर्णय त्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडलिक करत होते. हा देश आर्थिक महासत्तामध्ये बनवण्यासाठी त्यांनी केलेले 10 वर्षाचे प्रयत्न. आज देश आपला जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. जपान आणि जर्मनीला मागं टाकून 3ऱ्या स्थानावर यायचं आहे आणि पुढच्या 5 वर्षात अमेरिकेला टाकून 1 नंबरला यायचं आहे. या सगळ्या घटना व्हायच्या असतील आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या योजना आणायच्या असतील तर पुन्हा एकदा 3ऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करूया आणि त्यासाठी प्राध्यापक हे संजय मंडलिक यांना आपण खासदार करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आता काही दिवसांनी आज शिवाजी पाटील आणि भरमांना असते तर आम्ही त्यांना भेटणार होतो. ते कोल्हापूरला गेलेले आहेत. त्यांचाही लवकरात लवकर मी विनंती करेन उमेदवारांना की त्यांचाही मेळावा लवकर घ्या आणि ज्याला एकत्रित सभा ज्याला होतील त्याला भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्यांनी ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केला. तुम्ही आमचे मेहुणे आहात, मांडव आमच्या दारात आहे. आपण सगळ्यांना एकत्र बसून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी कसोशीनं प्रयत्न करूया. आज मेळावा झाला. उद्यापासून किंवा 2 दिवसांनी गुढीपाडवा आता मला वाटते उद्याच आहे. मी गुढीपाडव्याच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उद्याचा सण झाला की परवा दिवशीपासून आपण गावागावामध्ये आपण सगळ्या मतदारांना भेटून प्राध्यापक संजय मंडलिकांना निवडून देणं म्हणजे नरसिंहराव पाटील साहेबांना आदरांजली वाहणं, कैलास जोशी खासदार मंडलिक साहेबांना आदरांजली वाहणं, कैलास जोशी बाबासाहेब कुपेकरांना आदरांजली वाहणं ही काम आपल्याला करावं लागेल. आणि मला वाटते या गेल्या 5-5.5 वर्षात राजेश पाटलांनी जे काम केलेलं आहे त्याचं एक उतराई होण्यासाठी, त्यांच्या ऋणातून फेड होण्यासाठी मला वाटते प्राध्यापक संजय मंडलिक सातत्याने मेहुणा म्हणून पहिला फेड झालेलेच आहेत. पुन्हा ते पहिला फेडाचे राहणार नाहीत आणि आपण पुन्हा या निवडणुकीमध्ये 5-7 मेला मतदान आहे. उन्हाचे दिवस आहेत परंतु कशाचाही आपण विचार न करता हाडाची काढं रक्ताचं पाणी करा आणि प्रचंड प्रमाणात या संजय मंडलिकांना निवडून द्या एवढी विनंती करतो. आपली रजा करतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर अभिनंदन.